रायगडची झुंज, अन्यायावर लेखणीचा वार. इकडनं गेट होता पूर्ण पाणी येतं. ग्राउंड मध्ये पोरं पण खेळतात, त्यांचे पण बाउल वगैरे लागतात. काय करायचं काय करणार. उल्हासनगर प्रभाग 15 मधील लाडक्या बहिणींचा मतदानावर बहिष्कार. रस्ते व मूलभूत सुविधांचा अभाव, रस्ता नाही तर मतदान नाहीचा इशारा. उल्हासनगर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 15 मधील महिलांनी म्हणजेच लाडक्या बहिणींनी थेट मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या रस्ते व मूलभूत सुविधांच्या समस्यांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा निषेधार्थ हा पवित्रा घेण्यात आला आहे. गीता कॉलनी व तळे चाळ परिसरातील रस्त्यांची दुरावस्था, पावसाळ्यात चिखल व उन्हाळ्यात धुळीमुळे नागरिकांचे हाल होत असून वारंवार तक्रारी करूनही महापालिका प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने असा आरोप महिलांनी केला आहे. आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महिलांनी परिसरात रस्ता नाही तर मतदान नाही असे फलक लावून निषेध नोंदवला आहे. निवडणुकीच्या तोंडावर उभा राहिलेला हा असंतोष प्रशासन व राजकीय नेतृत्वासाठी गंभीर इशारा मानला जात असून समस्या तातडीने मार्गी लावणार की बहिष्कार कायम राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आज तुम्ही इथे निषेध करतायत, कशाबद्दल निषेध करतायत काय सांगाल? आम्ही इथे मतदानाचा निषेध करतोय. बीटीसी ग्राउंडचा जेव्हा काम नूतनीकरणाचं काम जेव्हा सुरुवातीला झालं त्याच्या एका महिन्याने हा ढिगारा खाली लोटलाय. तो अजूनही उचलला गेलेला नाहीये. 5 वर्ष झाली तो तसाच आहे अजून. तर आमच्या बाईक जायला सुद्धा लय प्रॉब्लेम येतो इथे. कुठले कुठं राहता तुम्ही आणि कशामुळे आज तुम्ही आंदोलन केलं? आम्ही बीटीसी ग्राउंड तरेचाळचे रहिवासी. आम्ही रस्त्यासाठी आज निषेध करतोय मतदानाचा. जेव्हा रस्ता होईल, आम्हाला पत्रे खोलून देण्यात येतील, तेव्हाच आमच्या इथे मतदान होईल आणि तेव्हाच प्रचाराला सर्वांनी यावं आमच्या इथे. कशा प्रकारे तुम्ही निषेध करता? तुम्हाला काय प्रॉब्लेम होतो इथे रस्ता नसल्यामुळे? आम्हाला ॲम्ब्युलन्स सेवा, पेशंट झाले, महिला शाळेत ज्ञान करण्याचे प्रॉब्लेम झाले, कोणी वारलं आम्हाला उचलून न्यावं लागतं अक्षरशः. एवढी वाईट परिस्थिती शहरात राहू नये आमची प्रस्तुतीसाठी. आणि प्रस्तुतीसाठी मेन गोष्ट म्हणजे डिलिव्हरीला जी लेडीज येते ना, तिचे अक्षरशः हाल होत आहे. तिला उचलून नेईपर्यंत पण लय प्रॉब्लेम येत आहे. एवढ्या वर्षापासून कुठल्या नगरसेवकांनी कोणी लक्ष नाही दिलेलं आहे. आम्ही पूर्णपणे लिगली काम केलेले आहे की अर्ज दिला, आमदार बाई लेटर, त्यांना लेटर दिला, खासदार, आयुक्त, सर्वांना लेटर दिलेलं आहे, पण एकही जण आम्हाला इथे विचारायला आणि बघायला आलेला नाही. त्याच्यासाठी आम्ही निषेध करतोय आणि भरपूर फेऱ्या घातल्या आम्ही त्यांच्याकडे की या आमचे हाल बघा, तुम्ही कोणच यायला तयार नाहीये, म्हणून आम्हाला हा पाऊल उचलावा लागतोय. आता बाईकवर पण जायचं म्हणलं, बाईकवर जायचं बोललं तरी भरपूर प्रॉब्लेम येतोय.